मित्रांनो, आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान नक्की करायचं आहे. ओम यमदेवताय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्या घराच्या संपूर्ण परिवाराला दीर्घ आयुष्य लाभो, चांगल्या आरोग्याची प्राप्ती हो, अकस्मात कोणाचा मृत्यू न हो अशी आपल्याला यमदेवाला प्रार्थना करायची आहे. आणि दक्षिण दिशेकडे यमदेवताचा नावाचा हा दिवा लावायचा आहे. आणि मग संध्याकाळी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच कुबेर पोटली बनवायची. तर 7 हळकुंड, 7 गोमती चक्र, 1 सुपारी, पैसे थोडे जे असतील ते, 1 चांदीचा सिक्का या 1 रुपयाचे नाणे, 7 पिवळ्या कवड्या अशा ठेवून आपल्याला ही कुबेर पोटली बनवायची आहे. 7 कमलगट्ट्याचे मणी, 5 वेलदोडे, 5 लवंगा. तर असे लाल कपड्यात गुंडाळून आपल्याला रात्रभर धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर लक्ष्मीजवळ ही पोटली ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या लॉकरमध्ये स्थापित करायची. याच्याने आपल्या घरावर वर्षभर लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. तर आपल्याला ही पोटली करायची आहे. नंतर आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण असा कळस भरून पैशांचा या श्रीफलाचा कळस भरून तांदळाच्या वाटीमध्ये अन्नपूर्णा माता ठेवायची. मग लक्ष्मी नारायणाची पूजा करायची आहे. याच्याने आपल्या घरात स्थिर लक्ष्मी राहील. आणि 3 दिवे महालक्ष्मीच्या नावाने सुद्धा बेलाच्या झाडाखाली, शंभीच्या झाडाखाली नाहीतर पिंपळाच्या झाडाखाली 3 दीप महालक्ष्मीच्या प्राप्तीसाठी, त्याच्यात कमलगट्ट्याचे मणी, 1 गोलवातीचा गणपतीच्या नावाचा, सरस्वतीच्या नावाचा आणि लक्ष्मीच्या नावाचा लावायचा.